नमस्कार मंडळी, नमस्कार. भरपूर शेतकऱ्याचे प्रश्न आहेत की आता आम्ही नवीन सोलर फिटिंग केला आहे. आता आमचा सोलर कधी येणार काय. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यांचा सोलर येणार आहे. कारण काय, सोलर कोणाचा राहणार नाही. तर सोलर लवकर कोणाचे येणार आहेत काय हे पण आपण अपडेट देऊ थोडंसं. तर कन्फर्म म्हणजे सांगतो मी तुम्हाला. तर सोलर काहीचे लेट येतात, आता काहीचे भरपूर अशा कमेंटच येणार आहेत. आता कमेंट तर भरपूर लोकांचे काय येणार आहेत माहिती आहे का, आमचा पहिला सोलर आलाच नाही अजून. तर ते पण येतील. तर जवळ तुमचं महावितरण सोलर जो तुम्ही बुकिंग केलता, जो निवडला आहे, त्या ऑफिसला भेट द्या. तुमच्यात का म्हणजे काहीतरी क्युरी असू शकते, त्याच्यामुळं पण येत नाही बरं का. पण जाऊ द्या, चला जे जुने आहेत ते जे पण येणार आहेत, जे नवीन कधी येणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, सोलर तुम्ही आता कोणत्या निवडलाय काय तुमच्या यावर. तर शक्यतो जीके, शक्ती आणि अजून ऑस्वाल, बहुतेक ऑस्वालचं होतं मला वाटतंय. तर ही कंपनी तुम्ही निवडलेली. आता जी कंपनी तुमच्या जवळ जास्त आहे बा, आता शक्यतो काही भागात जीके आहे, शक्ती आहे. तर ते सोलर तुम्हाला सांगतो लईत लई फक्त फक्त तुम्हाला सांगतो लईत लई तीन ते 4 महिन्यात येऊन जातात बरं का. 3 ते 100% तुम्ही इथून पाठीमागे पण शेतकऱ्याला विचारू शकता की तुमचा सोलर किती महिन्यात आला होता. तर काहीचा सोलर लेट का होतो, कारण काय आहे माहिती आहे का, तुम्ही दुसरी कंपनी निवडली असेल, कारण तुमच्या आसपास ती कंपनीच नाही भाऊ, ती निवडली, त्याच्यामुळे तुम्हाला लेट होतो. कारण काय आहे, तिचा कोठा बाहेरून यायचा असतोय. कारण आता तुम्ही समज आपलं इथं शेवगाव आहे, तर शेवगावमध्ये जास्त शक्ती कंपनी, इकोझोन, ओसवाल, जेणेकरून इथं शेवगाव तालुक्यामध्ये येत जास्त कंपन्या आहेत. तर बाकीच्या पण आहे सद्भाव वगैरे, पण ह्या ज्या आपण आता ह्या 2-3 दिवसापूर्वी निवडल्या होत्या, त्यामध्ये 2-3 कंपन्या जास्त आढळल्या होत्या. तर शक्तीचं तर थोड्यात फारच होतं, मला वाटतं 2, तर काय 2, 4, 10, 12 असं काहीतरी निवड झालत्या. काही जीकेच्या होत्या, तर काही ओसवालच्या होत्या. तर अशा पद्धतीने आपापल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी निवडलेल्या आहेत. आता ते तुम्ही आता आता मी तुम्हाला सांगतोय 2 ते 3 महिने. आता जिथून माल यायचा आहे तिथून किती टाइम लागतो त्याच्यावर डिपेंड आहे. तर काहीचे आता इथून पाठीमागचे सोलर, आता आमच्या भागामध्ये तुम्हाला आमच्या भागातलं सांगतोय. तर प्रत्येकाच्या भागात वेगवेगळं असतंय, त्यामुळं मी तुम्हाला 2-3 महिने सांगतोय. तर तुम्ही म्हणताना रे तू तर 2-3च महिने म्हणला. तर काही शेतकऱ्यांना आमच्या इथं पण तुमच्या उन्हीत झालेलं आहे. तर डायरेक्ट आता मी पाठीमागे शक्ती कंपनीचा सोलर पंपाचा व्हिडिओ टाकला होता. त्या शेतकऱ्याला थेट म्हणजे 10 महिन्यानं पंप आलता, सोलर पंप 10 महिन्यानं. म्हणजे संपूर्ण प्रोसेस बरं का. सिलेक्ट केल्याच्या पुढं त्याला 4 ते 5 महिने लागले होते, पण संपूर्ण प्रोसेस त्याची 10 महिन्याची झाली होती, त्यांनी सांगितलं होतं. तर असं पद्धतीने तुमचा पण सोलर लवकर येईल. तर लईत लई सिलेक्ट करून शेवट 5 महिने. तर जास्त तुम्हाला लवकर गरज असेल तर तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे तुमच्या जी कंपनी निवडली त्या ऑफिसला जास्तीत जास्त तुम्ही संपर्क साधा. जेणेकरून काय आहे, तुम्ही लवकर संपर्क साधायला तर ते लवकर तुमचा सोलर इन्स्टॉलमेंट करून देतील. तर या पद्धतीने तुमचे सोलर लईत लई 5 ते 2, काहीचे 2 महिन्यात, काहीचे 5 महिन्यात अशा पद्धतीने येऊ शकतात. पण तुम्ही जर भलतीच वेगळी कंपनी निवडली असेल तर तिचं भरपूर टाईम लागू शकतो, नाहीतर ती कधी लवकर येऊ शकते. कारण काय आहे, जे मार्केटला आहे का ती लवकर येत नसते, जे कमी आहे त्याचं स्टॉक जादा शिल्लक असतो, जे म्हणजे विकतं जात नाही, म्हणजे लोक आपलं शेतकरी दुसरी कंपनी निवडतात आणि मग तिचा स्टॉक शिल्लक असतो. लोक मग तिला कंपनी काय म्हणते, आपल्याला स्टॉक शिल्लक आहे त्याच्यामुळे लवकर देऊन टाकते. म्हणजे असं पण होऊ शकतं, जी दुसरी कंपनी ती पण लवकर येऊ शकते. अशा पद्धतीनं तुमच्या सोलरच्या ह्या 2-3 दिवसात तुम्ही निवड केलेल्या लईत लई 5 महिने धरून चालायची मंडळी. तर भरपूर शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आहेत सोलरचे, काय आता लईत लई प्रॉब्लेम आहेत. लई प्रत्येकाचा सॉल्व म्हणजे प्रॉब्लेम होतोय, काहीचा होतोय. तर शक्यतो सगळ्या कंपनीनं शेतकऱ्याचे सॉल्व करा. तर अशा पद्धतीने आजचा आपला छोटा व्हिडिओ आहे. आणि नवीन असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा, लाईक करा. आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. थोडीशी आपली जादा माहिती झाली पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर धन्यवाद मंडळी.